जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दासबोध निरूपण दशक 13वा समास 8वा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा समास 8वा. कर्ता निरूपण नाम. परमार्थामधील एक मोठा महत्त्वाचा प्रश्न श्री समर्थांनी येथे उपस्थित केला आहे. तो असा: या विचित्र विश्वाकडे सहज नजर टाकली तर विचारी माणसांचे मन आश्चर्याने भरून जाते. पण आपला विचार स्थल, काल व निमित्त यांच्या आधाराने चालतो. म्हणून लगेचच मनात असा प्रश्न येतो की या विश्वाचा कर्ता कोण? विश्वाचा खरा कर्ता कोण? किंवा विश्वाला कोणी कर्ता आहे किंवा नाही, या प्रश्नाचे उत्तर फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषासच माहीत असतात. तरी पण प्रत्येक सामान्य माणूस आपापल्या कल्पनेनुसार विश्वाचा कर्ता कोण हे ठासून सांगतो. अशा अनेक मतांचा उल्लेख करून मग श्री समर्थ सांगतात की कर्त्याचा शोध घेण्यासाठी जर निराळ्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. व्यवहारात तर असे आढळते की कर्ता जे जे निर्माण करतो ते सारे कर्त्याच्या नंतरच अस्तित्वात येते. निर्माता आधी व निर्मित वस्तूनंतर, असा या दृश्य जगातील स्पष्ट नियम आहे. हा नियम दृश्य विश्वाला लावला तर काय आढळते ते पहा. ही सारी सृष्टी पंचभूतिक आहे. ब्रह्मादिक झाडून सारे देव पंचभूतिक आहेत. याचा अर्थ असा आहे की पंचभूते आधी आणि नंतर त्यांच्यापासून हे सगळे देव झाले. म्हणून ब्रह्मादिक देवांच्याकडे या विश्वाचे कर्तेपण जाऊ शकत नाही. विश्व पंचभूतिक आहे. तेव्हा पंचभूते ज्याने निर्माण केली तो खरा कर्ता असला पाहिजे. पंचभूते मूळ मायेत गोठलेली असतात. म्हणून पंचभूतांचा कर्ता शोधण्यास मूळ मायेच्या पलीकडे जाणे अवश्य आहे. मूळ मायेच्या पलीकडे गेले तर केवळ निर्गुण ब्रह्मस्वरूपच शिल्लक उरते. पण निर्गुणाच्या ठिकाणी केवळपणाशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे तेथे कर्तेपण नाही. येथे अशी अडचण येते की निर्गुण सर्व कल्पनांच्या अतीत, म्हणून तेथे कर्तेपण नाही, तर सगुण झालेल्या किंवा निर्मित वस्तूंमध्ये मोडते, म्हणून तेथे कर्तेपण नाही. मग विश्वाचा कर्ता कोण? या प्रश्नाचा निकाल कसा लावायचा? हा नवीन प्रश्न निर्माण होतो. त्याला मात्र श्री समर्थांनी उत्तर दिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की कर्ता कोण हा प्रश्न विचारणेच बरोबर नाही. कारण प्रश्न विचारणारा विश्व संपूर्ण खरे आहे असे धरून चालतो, म्हणून तो अज्ञानी आहे. कार्यकारण भाव ही मानवी बुद्धीची उपाधी आहे, मर्यादा आहे. मानवी बुद्धी जोपर्यंत दृश्य व निर्मित वस्तूंचा विचार स्थलकालांच्या चौकटीत करते तोपर्यंत कार्यकारण भाव सार्थ राहतो. परंतु विश्वाचे कारण शोधण्यास स्थल व काल दोन्ही कल्पनांच्या पलीकडे जावे लागते. तेथे कार्यकारण भाव व्यर्थ होतो. ब्रह्मज्ञानी पुरुष दृश्य विश्वाच्या पलीकडे पोचतो. तेथून बघितले असता दृश्य विश्व त्याला लटके दिसते. जे नाहीच नाही त्यास कारण कसे आणणार? या दृष्टीने सृष्टीला कोणी कर्ता नाही, तरी पण हे दृश्य विश्व हा काय प्रकार आहे? हा असा प्रश्न नेहमी मनामध्ये राहतोच. तर श्रोत्यांचा वक्त्याला प्रश्न असा की श्रोत्यांनी वक्त्याला प्रश्न केला, ही सगळी सृष्टी आणि ब्रह्मांड कोणी रचले? निश्चितपणे याचा कर्ता कोण आहे?
तेव्हा सभेमधील एकाहून एक हुशार असे सभासद पुढे सरसावले आणि आपापल्या मताने उत्तरे देऊ लागले. या उत्तराचे कौतुक श्रोत्यांनी सादर होऊन ऐकावे. यानंतर सभासदांनी सांगितलेली कर्त्यांची लांब यादी दिली आहे. एक म्हणाला की देव कर्ता आहे. त्यावर दुसऱ्याने विचारले की हा देव कोण आहे? प्रत्येकाने आपापले मत सांगितले. ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे ज्याने त्याने उत्तम, मध्यम व कनिष्ठ देवांना कर्तेपण दिले. प्रत्येकाला आपापली उपास्य देवता श्रेष्ठ वाटते. ही जनरीतच आहे. कोणी असे म्हणतात की मंगलमूर्ती म्हणजे गणपती हा कर्ता आहे, तर कोणी म्हणतात की सरस्वती सर्व करते. कोणी म्हणतात की भैरव किंवा खंडेराव किंवा बिरदेव किंवा भगवती किंवा नरहरी किंवा बनशंकरी नारायण सर्व काही करतो. तर कोणी म्हणतात श्रीराम किंवा श्रीकृष्ण किंवा केशवराव भगवंत किंवा पांडुरंग किंवा श्रीरंग किंवा झोटिंग हे सर्व काही करतो. तर कोणी म्हणतात मुंजा किंवा सूर्य किंवा अग्नी किंवा लक्ष्मी किंवा मारुती किंवा पृथ्वी किंवा तुकाई किंवा यमाई किंवा सटवाई हे सर्व काही करते. तर कोणी म्हणतात की भार्गव किंवा वामन परमात्मा तेवढा एकच कर्ता आहे. कोणी म्हणतात वीरण्णा किंवा बसवण्णा किंवा रेवण्णा किंवा रवळनाथ किंवा कार्तिक स्वामी किंवा व्यंकटेश किंवा गुरु किंवा दत्त किंवा मोड्या जगन्नाथ मुख्य कर्ता आहे. कोणी म्हणतात ब्रह्मा किंवा विष्णू किंवा महेश निश्चर्याने कर्ता आहेत. तर कोणी म्हणतात पर्जन्य किंवा वायू कर्ता आहे. कोणी म्हणतात की निर्गुण देव सर्व करून अकार्ता आहे. कोणी म्हणतात माया किंवा जीव किंवा प्रारब्ध योग हे सर्व काही करतो. कोणी म्हणतात की प्रयत्न किंवा स्वभाव सर्व काही करतो. तर कोणी म्हणतात की हे सर्व कोण करतो कोण जाणे? या सृष्टीचा कर्ता कोण? हा प्रश्न विचारल्यावर असा उत्तरांचा बाजार भरलेला असतो. आता यात कोणाचे उत्तर खरे मानायचे ते सांगा. जो ज्या देवाला कर्ता मानतो तो त्याच देवाला मानतो. अनेक देवांना मानणाऱ्या अनेक लोकांचा हा गोंधळ काही कमी मात्र होत नाही. प्रत्येक माणूस स्वतःच्या देवतेचा अभिमान धरतो आणि सर्व कर्तेपण तिचेच आहे असा आपल्याच मनाने निश्चय करतो. पण ते खरे की खोटे याचा विचार तो करीतच नाही. अशा प्रकारे पुष्कळ लोकांची पुष्कळ मते आहेत. निरनिराळ्या मतांचा सगळा बाजार आपण बाजूस ठेवू. मूळ प्रश्नाचा खरा विचार असा आहे की आपला अनुभव कसा आहे. आधी कर्ता असतो, मग त्याने निर्माण केलेली वस्तू येते. वर वर्णन केलेले ब्रह्मादिक देव पंचभूतात्मक असल्याने ते काही पंचभूतमय विश्व निर्माण करू शकत नाही. म्हणून पंचभूतांच्या पलीकडे जाऊन कर्त्यास धुंडले पाहिजे. पण त्याच्या पलीकडे निर्गुण स्वरूप आहे. ते निर्विकार असल्याने तेथे कर्तेपण असणे शक्य नाही. श्रोत्यांनी आता सावधान व्हावे. कर्त्याचा निश्चय करून कल्पना सोडावी. जाणत्या पुरुषांनी प्रत्यक्ष अनुभव पाहून कर्त्याचा निश्चय करावा. कर्ता जे जे काही निर्माण करतो ते ते त्यांच्यानंतर झालेले असते. कर्त्याच्या आधी ते अस्तित्वात नसते. आपल्या अनुभवास येणारे हे दृश्य विश्व संपूर्ण पंचभूतिक आहे. त्यामधील ब्रह्मादिक देव देखील पंचभूतिकच आहेत. या कारणाने पंचभूतिक देवांनी पंचभूतिक विश्व निर्माण केले असे होणे शक्य नाही. पंचभूतांच्या अंशांनी पंचभूतिक विश्व निर्माण करणे शक्य नाही. मग कर्ता शोधून काढण्यासाठी पंचभूतांना बाजूस वेगळे काढावे आणि नंतर कर्ता कोण ते ओळखावे. याचे कारण असे की पंचभूते स्वतः जड असल्याने ती स्वतः आपणहून काही निर्माण करीत नाही.
पण जो कोणी कर्ता आहे त्याच्यामध्ये ती सहजच अंतर्भूत आहेत. पण पंचभूतांना वेगळे केले की निर्गुण उरते. तेथे विकार नाही, अर्थात कर्तेपण नाही. म्हणून निर्गुणाच्या दृष्टीने दृश्य विश्व लटके आहे. जे लटके आहे त्यास कोणीच कर्ता नाही. हा विश्वाचा देखावा निर्विकार ब्रह्माची आत्मप्रचिती आहे. पंचभूतांना वेगळे केले की निर्गुण उरते. तेथे कर्तेपण नसते. कर्तेपण हा विकार आहे. निर्विकार स्वरूपाला विकार लावता येत नाही. येथे अडचण अशी की निर्गुणाला कर्तेपण लावता येत नाही. सगुण हे निर्माण झालेले असल्याने त्यास कर्तेपण देता येत नाही. मग अखेर कर्तेपणा कोणाला द्यायचा हा प्रश्न शिल्लक उरतोच. याचे उत्तर असे की ब्रह्मवस्तूकडून पाहिले तर सारे दृश्य विश्व लटके आहे. ब्रह्म आहे, जे मुळात नाहीच नाही. त्याचा कर्ता कोण हे विचारणेच गैर आहे. म्हणून हे विश्व स्वभावतः झाले असे म्हणणे योग्य आहे. अखंड ज्ञान हा ब्रह्माचा मूळ स्वभाव आहे. ज्ञानामध्ये भेद नाही, काल नाही, देश नाही, कारण नाही. ज्ञानामध्ये उत्पत्ती नाही, संहार नाही. ज्ञानामध्ये विरोध नाही, ज्ञानामध्ये दुसरा नाही. असे ज्ञानमय ब्रह्म जिकडे तिकडे स्वतःलाच पाहते. त्यानंतर हाच त्याचा स्वभाव होय. जे पूर्ण आहे ते स्वतःला पाहू शकत नाही. म्हणून पूर्णच दृश्य विश्वाच्या रूपाने अपूर्ण होऊन एकाचे अनेक होऊन स्वतःला पाहते. हेच गूढ प्रमेय पुन्हा निराळ्या प्रकारे मांडतात. एक सगुण आणि दुसरे निर्गुण आहे. या दोन्हींपैकी कोणाकडेही सृष्टीचे कर्तेपण देता येत नाही. या अर्थाचे विवेचन कसे ते पहा. सगुणाने सगुण केले असे म्हणावे तर सगुण आधीच निर्माण झालेले आहे. याचा अर्थ असा की सगुणाचा कर्ता सगुणाच्या आधीच असतो. तो सगुण निर्माण करतो. तो सगुणात अंतर्भूत होत नाही. जे निर्गुण आहे ते निर्विकारी असल्याचे त्यास कर्तेपणाचा विकार स्पष्ट होत नाही. अशा रीतीने विचार केला तर सृष्टीचा कोणी कर्ताच आढळत नाही. या प्रत्ययावरून असे अनुमान काढावे लागते की हे दृश्य विश्व खरे नाही. म्हणून अशी अडचण उत्पन्न होते. कर्त्याने जे केले असे आपण म्हणतो तेच जर मुळात लटके आहे तर कर्ता कोण याची चौकशी व्यर्थ ठरते. वक्ता सांगतो की याचा नीट विचार करून ते समजून घ्या. नीट विचार करून ही गोष्ट मनाला एकदा पटली की घोटाळा उरणार नाही. आपल्या अंतर्यामी याची प्रचिती मात्र आली पाहिजे. आता हे बोलणे राहू द्यावे. जो विवेकी असतो तोच हे जाणतो. पूर्वपक्षाने काढलेले आक्षेप कसे सदोष आहेत हे दाखवावे लागते. एरवी हा सिद्धांत शब्दाने वर्णन करता येण्यासारखा नाही. यावर श्रोत्याने असा प्रश्न केला की देहामध्ये सुखदुःखाचा भोगता कोण. पुढील समासात हा विषय विवेचला आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.